शिरोळ तालुक्याच्या पश्चिम भागातील हजारो एकर शेती व अनेक गावाच्या पिण्याच्या पाण्याचा आधार असलेला ऐतिहासिक शिरोळ बंधारा सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून यंदाच्या पावसाळ्यात किंवा संभाव्य महापुरात तो वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पाटबंधारे विभाग, प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे बंधाऱ्याची दुरावस्था झाल्याचा आरोप शेतकरी व नागरिकांकडून केला जात आहे। बंधाऱ्यावरील संरक्षण कठडे तुटले असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। तसेच मुख्य पिलरची झीज सुरू असून अनेक ठिकाणी दगड निखळून पडत आहेत। त्यामुळे बंधाऱ्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। धरणगुत्ती, नांदणी, हरोली, जांभळी, टाकवडे आदी गावाची शेती आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या बंधाऱ्यावर अवलंबून आहे। काही वर्षापूर्वी दुरुस्तीसाठी मंजूर झालेले सुमारे 55 लाख रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। दरम्यान बंधाऱ्याचे तातडीने स्ट्रक्चर ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती व मजबूतीकरणाची कामे हाती घ्यावीत अशी मागणी जोर धरत आहे। स्थानिक नागरिक, शेतकरी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून विशेष निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली आहे। मागण्याकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यास तसेच प्रसंगी आमरण उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक सचिन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शक्तिजीत उर्फ चिकू गुरव आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष शहाजी माने यांनी दिला आहे। लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरव।